हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन चॅनलवर रोशू व्लॉग्सवर. आज आपला हा पहिला व्लॉग असणार आहे आणि ह्याच्या आधी आपण जो एक टाकलेला तो आमचा प्री वेडिंग व्हिडिओ होता. सो तो ऑफिशियल पहिला व्हिडिओ कन्सिडर नाही होत. आणि आज आपण ह्या व्लॉगची सुरुवात करणार आहोत शॉपिंग, बरोबर ना? मम्मीची बर्थडे शॉपिंग. मम्मीची बर्थडे शॉपिंग. मम्मीचा बर्थडे येतोय 18th जॅनला आणि 19th जॅनला ती चालली आहे क्रूजवर. सो म्हणलं की क्रूजवर चाललीच आहे तर क्रूजचं शॉपिंग एक नवीन कपलकडनं होऊन जाऊन दे जरा. सो आम्ही तसं ठरवलं. मग निघायचं का आपण आता? निघूयात. मग काय वाटतंय तुला, आज तुझ्या बर्थडेची शॉपिंग आपण करणार आहोत? हॅपी. अरे वा, किती एक्साइटेड आहे शॉपिंग करायला. मला आता असं वाटतं की जसं मी तुम्हाला लहान असताना तुमच्या बर्थडेची शॉपिंग करायला घेऊन जात होते ना, तसं फिलिंग मला येते की अरे मला आता माझी मुलं मोठी झाली आहेत आणि ती मला शॉपिंग करायला घेऊन चालली. सो अजून एक मुलगी ऍड झाली आणि ही एक आली आमची अशी ब्युटिफुल गर्ल. चला आता मस्त मजा करू, शॉपिंग करू. येस, तुला जेवढी पाहिजे तेवढी कर. येस, मनसोक्त. ओके, नो कॉम्प्रोमाइजेस ॲट ऑल. ओके, वा वा. चला, कधीच घाई करतीये, चालायचं. चल ना बाई, आता चलतीये ना. मग चला लवकर. मग काय काय घ्यायचंय मम्मीला? तसं त्यांना जे घ्यायचं ते ज्वेलरी, कपडे, फुटवेअर. अजून पाण्याची बॉटल घे. तिथे वरतीच होती ना भरलेली. सिम्पली मराठाला असेल ना काय पाणी? काकू पाण्याची बॉटल भरलेली होती ना? हा, ही वाली घे ना आपली सरळ हो तीच मोठी बर. 2 लिटर बॉटल. 2 लिटर अशी बॉटल घ्यायची सगळ्यांनी. खूप पाणी प्यायचं भरमसाठ. प्लास्टिकची नका. हा, प्लास्टिकची नका घेऊ. घ्या प्लास्टिक, गॅस सगळं घ्या. मी तर प्लास्टिक घोलून प्या. नुसतं प्लास्टिक नका करता. ती घेतली, ती छोटी पडेल ना. हो, मला पाणी का? तुझी कुठे आता ती? काय? अरे मॅडमनी काय घेतलेलं माहिती का? एवढीशी बॉटल होती. म्हणजे जरा एस्थेटिक वाटतं, दिसायला छान वाटतं. ती एका घोटात संपायची. एक घोटात डायरेक्ट संपले. अरे पकडलं. पकडतीये मी. अरे वर कर अजून, असं वर कर. अच्छा कर ना. अच्छा, करू अजून वर. हा, थांबायचं ना, मी गटगट पितो. बर, तसं पाणी पिऊ नये खरं. हे भगवान, बघ मी एवढं पाणी पितो की संपून पण जाईल. काय मग? सकाळपासून एकच गोष्ट करतोय, खाणं, अंघोळ, हागणं आणि मुतणं. सकाळी त्याच गोष्टी असतात, रुटीन तेच आहे ना. आता वाजलेच किती आहेत? 12. रुटीनचा प्रश्न नाही, जरा लवकर. कालच प्लॅन झालेला. तुझ्या आधी कोण उठले जरा सांगशील का? मी किती वाजता उठलोय? मला बरं नव्हतं, मग मी आजारी. मग हे बोलायची आता तुला काहीच हक्क नाहीये. पण सगळ्यात उशिरा अंघोळ कोणी केली? अंघोळ कारण कोण गेलं टॉयलेट? काम कोण करत बसलेलं? मी एडिटिंग करत होतो. चला, छान छान शॉपिंग करूया मम्मीसाठी. प्रिटी बनवून पाठवूया त्यांना आणि एन्जॉय करूया. जर आमचा पहिला व्लॉग आहे, समजून घ्या. असं काय आम्ही पहिला असो शेवटचा असो, चांगला व्लॉग म्हणजे व्लॉग असतो. त्यामध्ये असं काही हे नसतं की असंच पाहिजे, तसंच पाहिजे, हेच तेच, असं काही नाही. ओके, जसं असेल तसं, काय फरक पडतो? तेच बाकी काय नाही. आमचा पहिला व्लॉग आहे, एवढंच सांगतोय. असं काय खूप कोणी जज नाही करणार आपल्याला, पहिला असो काही असो. मी मस्त राजासारखा मागं बसलोय. मम्मी आणि बायको पुढे बसलेली आहे. मम्मी गाडी चालवते आणि आय एम द ऑनर ऑफ सिम्पली मराठा. मला घेऊन चाललेत तिकडे. येस सर. मी मागे बसलं थोडं माझं ऑफिसची कामं करतो. करा सर. हो ना यार, असं एवढं 1 तास ट्रॅव्हलिंग तिकडे जायला आणि एव्हरी मिनिट इज इम्पॉर्टंट, यु नो.
हो ना, 1 मिनिटामध्ये 1 रील बघता येते मला, कधी कधी 2. बघ इकडं, नको नको तिकडे काय दोन्ही हिरोईन मस्त गॉगल बिगल घालून बसल्या. मग थाटांचा काय पोचतोच आहे आता. सुनबाईने घेऊन चाललीये मी हो. फिनिक्सला. काय सुनबाई, बोला. कुठे चालला तुम्ही? आम्ही चाललोय मज्जा करायला. मी काय करू मग? तुम्ही बॅगा उचला आज. अरे वा, आज बॅगा उचला. आम्हाला मस्त मनसोक्त मम्मीची शॉपिंग करायची आहे. कोण कंटाळत येते. मी तर नाही कंटाळणार. शॉपिंग चॅलेंज लावू शकते मी, शॉपिंगला नाही कंटाळत. नाही आज नाही कंटाळायचं. बस झालं आता, चला घरी. खूप घेतलंय आपण. हिजा अवघड आहे, नुसती फिरत बसते. मला तर आवडतं एक्सप्लोअर करायला, सगळं कुठे काय कसं मिळतंय सगळं बघायचं. सगळं बघायचं. एक नाही 10 दुकान फिरायचे. आणि माझं असं आहे की मला असं पटकन एका दुकानात जायचं, जे आवडलंय ते घ्यायचं, पटकन बाहेर यायचं, घरी यायचं. मला आवडलं तरी मी बघणार सगळीकडे जाऊन. काय उपयोगच नसतं याला, अर्थच नाही. असतो. फायनली फिनिक्स मॉल पोहोचलोय. कशी चालवली मम्मीने गाडी? हा? मम्मीने गाडी कशी चालवली? खूपच स्मूथ, खूप छान. माझ्यापेक्षा चांगली चालवली. हा, माझ्यापेक्षा खरंच चांगली तुझ्यापेक्षा चालवली. छान. आता ज्यांना माहीत नसेल, आपलं फिनिक्स मॉलमध्ये आउटलेट आहे, सिम्पली मराठा हे आपलं आउटलेट फिनिक्स मॉलमध्ये आहे. हा आपला स्टाफ अनुपम. कैसे हो अनुपम? बढ़िया. राहू दे, ऑर्डर रेडी झाली आहे. चिकन किमा पाव. बरं ते तेवढं घेऊन ये मग. धन्यवाद प्रवीण. वडापाव, साबुदाणा वडा आणि अजून एक पुरणपोळी मागवली आहे ना तू? काय वडापाव वडापाव पुरणपोळी येते. सो हे सगळं मस्त आहे छान वास आपलं. येतो. बघूयात अजून, नंतर भूक लागली तर शॉपिंग करून परत खायला येऊ. आपलं ते आता काय, वडा धनाधन वडा. कसं वाटलं? छान आहे. आपलं रेस्टॉरंट आहे म्हणून छान बोलते का? बिलकुल नाही. मी तर किती ऑनेस्ट आन्सर देते माहिती. चिकन किमा पाव. कधी आलाच फिनिक्स मॉलला तर नक्की या. इथं पुरणपोळी पण आहे, सोलकढी. सिम्पली मराठाची स्पेशालिटी जी आहे ती मोदक आहे. ती आत्ता घेतली नाही आहे. इथं आला आणि मोदक नाही खाल्ले असं नका करू. सो मम्मी एक ड्रेस ट्राय करतात आणि त्याचे दिसतात की, आणि मी ह्यांचं सगळं असं घेऊन फिरतोय. याला बॅग दिसण्याला ठेवल्यात. काय? पण तुला काही हमाली चालतंय. वगैरे मिळणार नाही. सगळ्यांचं घेऊन फिरतो, म्हणजे हे थोडं मोकळं शॉपिंग करू शकतील असं. बाकी काळजी आहे थोडीशी, बाकी काय. मग बोलते मम्मी. मी जरा एक्साइटमेंट मध्ये बोललो तर खरं की फुल शॉपिंग करू मम्मीचं मस्त. हो, पण आता ह्याला बोर होतंय जरा आणि थोडं म्हणजे असं व्हायला लागलं यार. नुसतं नाही यार, शॉपिंग नाहीच जमत. किती प्रयत्न केला मी सगळं. मला काय. तर शॉपिंग इतकं आवडतं की दिवस करू शकते. काय आता म्हणजे- करायचं कसं? खूपच अपोजिट मिळालं आपण. तू आणि मम्मी दोघं फिरत जा. मम्मी पण मला नाही आवडत, एवढं वेळ नाही करू शकत तिच्यासारखं. पप्पा आणि मी. हा, पप्पांना खूप आवडतं, म्हणजे पप्पांना करवायला आवडतं, स्वतःसाठी नाही. पप्पा असं नेहमी असतं की काय माझा बिझनेसच नाही केला आज, म्हणजे त्यांचे पैसे खर्च करणं करवते बिझनेस त्यांचा करणं. business. सो आम्ही जर काही घेतलं नाही तर त्यांचा बिझनेस नाही झाला असं म्हणतात ते. आज पण आमचा बिझनेस होणार आहे आणि मम्मी मस्त बिझनेस करून देणार आहे. अजून करायचं आहे अजून तर खूप छोटं. करायचं हे तर काही छोटं कर. सुरुवात पण नाही अजून. बाय बाय. दाखवतो सगळं शॉपिंग झालं की दाखवतो. आता परत मध्ये नाही येत मी. येस. आता चालता मधीच त्यांना मेकअपचं दिसलं म्हणून तिथंच थांबले. काय खरं नसतं बाई पोरींसोबत. झालं का फायनल आता गोष्टी? एवढं लवकर? अरे झाले 3 तास झाले, 2-3 तास झाले आपल्याला येऊन. मला शॉपिंगला घेऊन आलाय ना. आता काय, बर्थडे आहे तुझा, तू म्हणशील तसं.
पुढच्या म्हणशील मम्मा नको तू. नको आहे. मी मग पुढच्या म्हणाल की तू आणि रोहिणी जावा. मला काय वाटतं की हे शॉपिंग स्टोर्स जे आहेत मोठे मोठे, त्यांनी पोरांना बसायला जागा ठेवली पाहिजे. नाही तर काय आहे, मुलं कंटाळून जातात असं बसून उभं राहून आणि मग ते बायकांना म्हणतात चला चला चला, मग त्यांचं लॉस होतो, मग शॉपिंग नाही झालं. जर बसायला जागा ठेवली तर मुलं निवांत, बायका निवांत फिरू शकतात, सगळ्यांचा फायदा आहे. का विचार नाही करत या गोष्टीचा माहित नाही. फायनली यांचं झालेली आहे शॉपिंग. आता बघा कशा येत आहेत ह्या, ना वेळेचं भान ना काही आहे, मस्त एन्जॉय त्यांचं चाललेलं आहे. मी आपल्या बॅगा यांच्या घेऊन फिरायचं, सगळं करायचं इकडून. चला फायनली झालेली आता सगळं, आणि आम्ही इथे येऊन मॅगडीमध्ये बसलोय. कसं वाटतंय शॉपिंग करून तुला आता? जमली? बरं आहे रोहिणी होती, नाही तर आजपर्यंत असं मी तुला घेऊन कधीच नाही आलोय ना. हा, इलेक्ट्रॉनिक्सला मी कुठेही गेल, किती वेळ पण घेऊन फिरेल मी तुला, पण असं कपडे बिपडे जरा माझ्या नाही कपड्याचं जमत. डिपार्टमेंट माझ्याकडे, इलेक्ट्रॉनिक्सचं त्याच्यात. हा, इलेक्ट्रॉनिक्स घेऊन मी किती पण फिरू शकतो, काय असं एकदम भारी घ्यायचं असेल. चिकन. सो मला वाटतं आजच्या ब्लॉगसाठी एवढंच बास आहे, बरोबर की नाही? बस. सो हा पहिला ब्लॉग असेल आमचा. थँक्यू सो मच सगळ्यांनी बघितल्याबद्दल. जर तुम्ही इथपर्यंत टिकला असाल तर, नाही तर बोर झाला असेल तर कधीच कल्टी मारली असेल. आणि पुढचे ब्लॉग्स पण बघू आता कसे जमतायत आम्हाला. पण जमेल. जर तुम्ही डायरेक्ट यूट्यूबचं बघत असाल तर आमचं इंस्टाग्राम सुद्धा आहे, roshu.vlogs, तर तिथं आम्ही रील्स टाकतो, तर ते सुद्धा बघायला विसरू नका. आणि थँक्यू सो मच, भेटूयात परत. बाय बाय. बाय.